प्रार्थना करून या माऊलीच्या कार्याला सुरुवात करणार आहोत। बोला आदि सद्गुरु, सर्व आत्माओं के सद्गुरु, सर्व सृष्टि के सद्गुरु, सद्गुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो धन्य हो धन्य। सत्स्वरूपी संत राधा किशन जी साहेब ने धन्य हो धन्य हो धन्य। सत्स्वरूप राम जी महाराज ने धन्य हो धन्य हो धन्य। अनंत कोटि सत्स्वरूपी संताने धन्य हो धन्य हो धन्य हो। राम सभा में राम राम महाराज, राम राम। रामसने सौ छगुबाई शिवाजी साबळे असं आईंचं नाव। आईंचा पहिला दिवस हरियज्ञ झाल्यानंतर विधी जो केला गेला तो भक्ताच्या पद्धतीने, परमेश्वर भक्ती ज्याने केली अशा भक्त संतांचा अंतविधी असाच केला पाहिजे आणि असाच व्हावा, जसा आईंचा अंतविधी केला। पाहिला का तुम्ही? पाहिला ना अनेकांनी? अंतविधी जो केला तो एक बैकुटीमध्ये त्या शरीराला बसवून भजन भक्ती नामस्मरण करत अग्निदाह सोहळा झाला। आणि आज आपण शेवटचा दिवस करतो आहे। ते हे सर्व साबळे परिवारामध्ये असा सुंदर मृत्यूनंतर सुद्धा सोहळा होतोय, भजन होतंय, भक्ती होतंय, नामस्मरण होतंय। आणि हे होत असताना अनेकांच्या पदरामध्ये, अनेकांच्या जीवनामध्ये परमेश्वराचे सुकृत भाग्य सुद्धा भेटतायत भक्तीमुळे। कशामुळे होतंय हे? त्या माऊलीने परमेश्वराचं राम भजन केलं म्हणून हे होतंय। ज्यांच्या जीवनात परमेश्वराचं भजन भक्ती नामस्मरण असेल, ती व्यक्ती कोणी असो, ते स्वतःच्या जीवाचं कल्याण करतात। आम्ही सुद्धा विचार केला पाहिजे, आपल्यालाही एक दिवस मृत्यू येणार आहे। मृत्यू सर्वांना येणारच, पण मरणाच्या आधी आपण त्या काळाला जिंकलं पाहिजे आणि आपल्या आत्म्याचा खरा स्वामी परमात्मा आहे त्या परमेश्वराची प्राप्ती करून घेतली पाहिजे। मग मात्र आम्हाला दुःख राहत नाही, जाणाऱ्यालाही दुःख राहत नाही। आणि कुटुंबामध्ये सुद्धा मृत्यू पश्चात मरणासारखा प्रसंग जरी आमच्या घरात आला, आमच्यातली व्यक्ती, मग ती माता असेल, पिता असेल, बंधू असेल, कोणी असेल, आमच्यातली व्यक्ती ज्या वेळेस आम्हाला सोडून जाते आणि त्या घरामध्ये जर परमेश्वर भक्ती असेल, त्या घरामध्ये परमेश्वराची भक्तीचं ज्ञान असेल, मग त्या घरामध्ये प्रत्येक जण ज्ञानाने विचार करतो की गेलेली व्यक्ती जर परमपदाला गेली, गेलेला आमच्यातला हंस परमेश्वराच्या परमधामाला गेला, काळाच्या दुःखातून मुक्त झाला, जन्म मरणाच्या दुःखातून सुटला, 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्त झाला, कर्म नाश करून गेला, याच्यासारखं भाग्य दुसरं कोणतं नसतं। मग तिथे सुतक नसतं, तिथे दुःख नसतं, तिथे 3 लोकांमध्ये ज्या पद्धतीने अशुभ कार्य घडलं म्हणून जी काही विधी केली जाते ती भक्ताच्या विधीमध्ये नसते। ज्याने परमेश्वर भक्ती केली ना तो मुक्त झाला। जो काळाच्या दुःखातून मुक्त झाला त्याला दुःखाची रीतच राहत नाही, त्याच्यासाठी सोहळा राहतो, त्याच्यासाठी उत्सव राहतो, त्याच्यासाठी भजन भक्ती राहतं। आणि तेच या आईंच्या निमित्ताने या गावामध्ये, या कुटुंबामध्ये अनेक लोक पाहतायत। पण प्रश्न असतात, प्रश्न असतात। काय प्रश्न असतात मग? की मृत्यूनंतर जे आम्ही आजपर्यंत पाहिलं की मरणानंतर काय काय असतं, मृत्यूनंतर आम्ही जगामध्ये जे पाहिलं की मरणासारखा प्रसंग एखाद्या ठिकाणी आला की त्या ठिकाणी रडणं, कुडणं, सुतक, पिंडदान, श्राद्ध ह्या गोष्टी होतात। आणि भक्ताच्या विधीने राम भजन करून एखादी व्यक्ती
गेलेली आहे. आम्ही त्यांच्या कार्यात गेलो बाबा, आम्ही त्यांच्या घरी गेलो, पण आम्हाला तिथे काही जगाच्या पद्धतीने जे कार्य होतं ते दिसलं नाही. एकाकडे काय वाचलंय आपण वेदात, पुराणात, भागवतामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये, अभंगामध्ये, भारतातल्या प्रत्येक संताची पोथी वाचून पहा, भागवत वाचून पहा, रामायण सारखा ग्रंथ वाचून पहा. प्रत्येक संत, ग्रंथ, शास्त्र आम्हाला मोक्षाचं ज्ञान देतो, उपदेश करतो आणि मानव जन्म हा मोक्षासाठी आहे या विचाराने आम्हाला सांगतो की आपण एकाकडे ग्रंथ, शास्त्र, संत अशा आध्यात्मिक गोष्टीतून वाचन करतो, श्रवण करतो आणि तोच प्रसंग आमच्या कुटुंबात ज्या वेळेस होतो, परमेश्वराच्या ऐकलेला, वाचलेला महिमा कुठेतरी आम्ही त्याला बाजूला करतो. पण रामस्नेही परिवार, जे कैवल्य ज्ञान भक्ती भजनामध्ये असलेलं रामस्नेही परिवार असतं, आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांच्या ज्ञानाशी जोडून परमेश्वराचं राम भजन करणारं जे कुटुंब असेल, त्यांना ही जाणीव झालेली असते की बाबा रे, एक दिवस मृत्यू अटळ आहे, आज न उद्या आम्हाला जायचंय, इथे राहण्यासाठी कोणी आलेलं नाहीये. म्हणून हातात काम आणि मुखात राम ठेवा, सत्कर्म करा, परमेश्वराचं 24 तासातून वेळ काढून नामस्मरण करत राहा. प्रत्येकाशी स्नेहाने, आदराने, भक्तिभावाने, परमेश्वराच्या विचाराने जुडा, बोला, भजन भक्ती करा आणि एक दिवस इथून मुक्त व्हा. या विचाराने जो राहतो त्याला मृत्यूचं भय नसतं, मृत्यूचा शोक नसतो. कारण की आम्ही भजन भक्ती नामस्मरण करून परमपदाची प्राप्ती करतोय आणि अनेकांना तो मार्ग दाखवतोय, मग तो भयमुक्त झालेला असतो. म्हणून या माऊलीचं जीवन नामस्मरण करून, भक्ती करून, जर त्यांनी आत्म्याला परमात्मा प्राप्त करून दिला, कुटुंबामध्ये राम भजन करून रात्रंदिवस चांगल्या विचाराने भजन भक्तीचं कार्य करतात आणि नामस्मरण करतात आणि तेही सुद्धा त्या पद्धतीने ज्ञानाला जाणतात. मग जगामध्ये ती गोष्ट ग्रंथात वाचली जाते. स्वतः श्रीकृष्णाने गीता ग्रंथ सांगताना अर्जुनाला काय सांगितलं? गीतेमध्ये आम्ही वाचतो, मोह सोडा, ममता सोडा, अर्जुना तू युद्ध कर, नातं पाहू नको, तुला धर्मयुद्ध करायचंय, कर्तव्य कर. मग त्या ठिकाणी जर श्रीकृष्ण स्वतः आपल्या नात्यातल्या व्यक्तींना बाणाने मार, मागे हटू नको, कर्तव्य कर, धर्म कर असं सांगताना मोह सोडायला लावला ना? नात्याचा मोह सोडायला लावला का नाही लावला? नातं नको पाहू, या संसाराच्या गोष्टी नको पाहू. मग जर युद्ध करून आपल्याच व्यक्तींना तू मार म्हणणारे श्रीकृष्ण मोह सोडा, ममता सोडा सांगून युद्ध करायला लावतात, मग मरणासारखा प्रसंग आमच्या कुटुंबात आल्यानंतर आम्हाला संत सद्गुरू तेच सांगतात, तुम्ही त्या देहाविषयी मोह सोडा, मोह ममता बाजूला ठेवा, त्या जीवाचं कल्याण कसं होईल म्हणून राम भजन करा. त्या जाणाऱ्या जीवाला दुःख पुढे झाले नाही पाहिजे म्हणून तुम्ही राम नामाने भजन भक्ती करा, 10 दिवस गायन भजन भक्ती करा, जाणाऱ्याला आनंदाने वाटे लावा आणि येणाऱ्या प्रत्येकाच्या मुखाने राम भजन करून घ्या. त्यांच्या कानात भक्ती भजन जाऊ द्या, त्यांच्या हृदयात भक्तीचा भाव येऊ द्या. असं 10-12 दिवस मरणानंतर भजन भक्ती चालू द्यावं. हे सद्गुरूंचं ज्ञान सांगितलेलं आहे आदि सद्गुरू महाराजांनी. आदि सद्गुरू सुखरामजी महाराज म्हणतात, जुग में बाता दोय अशुभ शुभ जानिए, के सुख देव आचाल असल सत ठानिये. आदि सद्गुरू सुखरामजी महाराज म्हणतात की जगामध्ये 2 गोष्टी आहेत बाबांनो, जगामध्ये 2 रीत आहेत. हे भक्ताची, परमेश्वर भक्ती जो करतो ना ती भक्ताची, आणि एक जगात चालते ती रीत. जगाची रीत आणि संतांची, परमेश्वर भक्ताची रीत सदैव वेगळी राहणार आहे. आधीपासूनच त्या गोष्टी आहेत. हा भक्त जो परमेश्वराचा नामस्मरण करणारा भक्त असेल, याचंही शरीर सुटेल, यालाही देहाला मर्यादा आहे, मृत्यू आहे. या भक्ताचंही शरीर आहे आणि जगामध्ये असलेली व्यक्ती यांचंही शरीर आहे.
या दोघांनाही शरीराची मर्यादा आहे. मग ज्या वेळेस मृत्यू येईल त्यावेळेस काय होईल? या भक्ताची पालखी काढली जाईल, भजन केलं जाईल, नामस्मरण केलं जाईल, भजन भक्ती करत सोहळा साजरा होईल. परमेश्वराने जन्माला पाठवलं, परमेश्वराने आईच्या पोटात 9 महिने वाढवलं, परमेश्वराने 77 कोटी 76 लाख श्वास दिले, परमेश्वराने संत सद्गुरूंची भेट करून दिली आणि अशा परमेश्वराच्या विचाराने मानव जन्म सार्थकी लागला म्हणून ज्ञान भजन भक्ती होईल. आणि जगामध्ये जर जी रीत चालते ती जर पाहिली तर काय होतं? जगाच्या रीतीमध्ये काय होतं ताई, आई, दादा? जगाच्या रीतीमध्ये काय होतं? तिरडी काढली जाते, शरीराला प्रेत म्हणून बांधलं जातं. मृत्यूनंतर जगामध्ये आपल्यातली एखादी व्यक्ती गेली, यांची तिरडी काढतात, बांधतात, प्रेत म्हणून बोललं जातं, अग्निदाग देण्याकरिता घेऊन जातात आणि मेला मेला म्हणून रडती. अरे मेला मेला म्हणून रडती, रडण्याची घाई, रडण्याची घाई. आणि मांडल्या 3 गौऱ्या पाणी ठेवले लवलाई. अरे मांडल्या 3 गौऱ्या पाणी ठेवले लवलाई. असंच होईल का नाही? ओ राम, असं काय केलं रे राम? तुला का दयानी आली का रे देवा? माझ्यावरच काय संकट टाकलं रे देवा? आता देवाने केलं का ते? देवाने मारलं का त्याला? अरे त्या परमेश्वर देवाने तर तुमच्या सुखाकरिता त्याला खाली पाठवलं. त्या परमेश्वर देवाने तर त्याच्या आत्मकल्याणाकरिता 43,20,000 वर्षानंतर मानवाचा जन्म दिला. एक दिवस तुम्हाला जावं लागेल. ते परमेश्वराच्या संतांच्या ज्ञानाच्या विचाराने जगाचे लोक पाहत नाही. सुखाची गोष्ट आली म्हणजे त्याला हाव म्हणतात, दुःखासारखा प्रसंग आला की त्याचा नकार करतात. तू असं का केलं? तुला दयाने आली का? मग तू उचलून घेऊन गेला का? परमात्मा कधीही मारत नाही, तो तारणार आहे. इथे ज्याने ज्याने जन्म घेतला त्याला शरीर सोडावं लागेल, ही सत्यता स्वीकारली पाहिजे आम्ही. मृत्यू सुद्धा मंगलमय समजावा, मृत्यू सुद्धा मंगलमय समजावा आणि जाणाऱ्याचा मार्ग सुधारावा. हे ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजांनी दिलंय. काय सांगितलंय तुकडोजी महाराजांनी? मरणासारखा प्रसंग जरी आला कोणाच्या घरात तर त्याला मंगलमय समजून, शुभ समजून, आनंदमय वातावरणात भजन भक्ती नामस्मरण करून तुम्ही वाटे लावा. रडू नका, कुढू नका, दुःख देऊ नका स्वतःला. जाणाऱ्या जीवाला दुःख होईल असं कोणतंही कृत्य करू नका. भजन भक्ती नामस्मरण करावं, अहंकार सोडावा, अभिमान सोडावा, खोटे कर्म सोडावे, लवाडी सोडावी, व्यसन सोडावं, मांसाहार सोडावं. मला एक दिवस मरावं लागतं बाबा, काही मी घेऊन जाणार नाहीये असा संदेश आम्हाला मरणारी व्यक्ती देऊन जाते. म्हणून वाईट मार्ग सोडावा आणि चांगला मार्ग धरावा. तरी माणसाचा अहंकार जात नाही, अभिमान जात नाही, तरी त्याची तंबाखू सुटत नाही, त्याचा गुटखा सुटत नाही, त्याचे व्यसन सुटत नाही, त्याच्या वाईट मार्ग सुटत नाही. 10-12 दिवस शोक पाडायचं, वर्षातून वर्षी मनवायची आणि हाय तसं जगायचं. काय फायदा मग? खरं प्रेम प्रीत असेल तर आम्ही त्या जीवाचा विचार केला पाहिजे की आत्मा अमर आहे. अमर आत्म्याला परमात्मा प्राप्त करून देण्यासाठी भजन भक्ती नामस्मरण मानव जन्म दिला आहे. म्हणून जगामध्ये काय होतं ते आम्ही पाहतोय. मेला मेला म्हणून रडती, रडण्याची घाई, रडण्याची घाई. मांडल्या 3 गौऱ्या पाणी ठेवले लवलाई. मग त्या ठिकाणी अग्निदाग देण्याच्या विधीला सुरुवात होते. 4 लोक पुढची तयारी करतात. पुढे शेतात किंवा स्मशानभूमीमध्ये लाकडं गौऱ्या तयार केल्या जातात. घरामध्ये इकडे आंघोळीसाठी बाहेर काढलं जातं. बाकीचे रडतायत, बाकीचे दुःखाचं मन घेऊन आलेले आहेत. जीव जाणार कुठे काही माहित नाही, बाकीच्यांचंही जीवाचं काय होईल माहित नाही. आणि अशा पद्धतीने तिरडी काढून सुतक पाडून 10, 12, 13 दिवस ते विधी चालतात. पिंडदान चालतं, श्राद्ध चालतं, केस दिले जातात. त्याच्यावर मी काही जास्त बोलत नाही. भक्ताच्या रीतीमध्ये काय होतं? पहिल्या दिवसापासून शुभ सोहळा सुरू होतो. शुभ सोहळा सुरू होतो. बैकुटी काढतात, शरीराला बसवतात, पूजा अर्चा करतात. त्याला प्रेत म्हणून कोणी हात लावत नाही.
संत म्हणून या देहाने भक्ती केलेला हा मोक्षाला गेलेला आहे, त्याचं दर्शन घ्या, राम भजन करा आणि आपणही याच्यासारखं जीवन जगावं आणि चांगलं वागावं. अशा पद्धतीने परिक्रमा फेऱ्या मारतात, पालखी काढतात, राम 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 करतात, भजन भक्ती करत, नामस्मरण करत अग्निदाग होतो. पहिल्या दिवसापासून परमात्मा तू जन्माला घातलं आणि परमेश्वरा परत तू त्या जीवाला अंशाला तुझ्या परमधामामध्ये बोलवून घेतलं. अशा विचाराने, याच विचाराने या प्रसंगाला पाहतात आणि मला सुद्धा एक दिवस परमेश्वराकडे जायचं आहे, सत्कर्म करा, राम भजन करा म्हणून कुटुंबातले त्या भक्ताचे लोक, या संताचे, या मातेचे, असे परिवारातले नातेवाईक विचाराने जगतात आणि राम 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 करतात. असंच चालू आहे ना साबळे परिवारामध्ये? असंच चालू आहे का नाही? राम राम चालू आहे. आईची पालखी काढली, मग ह्या भक्ताचा रीत असंच आहे आणि असं करावा लागतो आणि केला पाहिजे. म्हणून आधी सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, जर तुम्ही आपल्या घरातल्या आई वडिलांना लंबे पाय करून तिरडीवर बांधून मृत्यू झाला आणि अशा अशुभ रीतीने त्यांना अग्निदाग दिला, भजन नाही, भक्ती नाही, नामस्मरण नाही, त्या जीवाचा उद्धार व्हावा त्याच्याकरिता विचार नाही, तर जाणारा जीव आपल्याच कुटुंबातला यमाच्या धामाला जातो. यम त्याला विचारतो, अरे पापी तू काही सत्कर्म केले नाही का? काही तुला धर्म भक्ती मिळाली नाही का? संत सद्गुरूंचा शरणा मिळाला नाही का? तुझ्या मागे कुटुंबाचे लोक छाती ठोकून ठोकून रडतायत, तुझ्या मागे कुटुंब परिवारामध्ये इतकं दुःख आणि कोलाहल करतायत. पकडा या पापीला. या पाप्याने ना भजन केलं ना भक्ती केली, कुटुंबामध्ये दुःख देऊन गेला, त्याला पुढे यमाचे दूत घेरतात. जितकं घरामध्ये जास्त रडतात तितकं त्याला याचनिक कायेमध्ये मारतात. जितकं तुम्ही इथे दुःख मनवतात तितकं त्याला वरती यमाचे दूत ठोकतात की याने कर्म केले, पाप कर्म केले, याने काही सत्कर्म केले नाही, धर्म केला नाही, कुटुंबामध्ये सर्व दुःख मनवतायत आणि इकडे यमाचे दूत त्याला जीवाला याचनिक काया देऊन देऊन मारतायत. म्हणून आम्हाला ही रीत, जगाची रीत काळामध्ये यमाच्या धामाकडे घेऊन जाणारी सोडावी आणि भक्तीची रीत धारण करावी. आणि ज्याने पाठवलं त्याच्याकडे मी घेऊन जातोय. जैसे घ्यावे तैसे द्यावे, जैसे घ्यावे तैसे द्यावे, संतांच्या दाई, संतांच्या दावी. औ शरणात जावे सतगुरूच्या भावे उत्तराई, शरणात जावे सतगुरूच्या भावे उत्तराई. ऐक प्राणिया तुला सांगतो, उत्तम नरदेही, उत्तम नरदेही. अरे उत्तम मानवाचा जन्म मिळाला प्राणी. सद्गुरूच्या शरणात जा, नामस्मरण भक्ती कर. जसं त्या परमेश्वराने पाठवलं तसंच तुम्ही वाटे लावा. परमेश्वराने पाठवलंय ना मानव देह देऊन, मग आले तेव्हा का केलं आम्ही? जन्माला आल्यानंतर काय करतो आपण गावात? आई पेढे वाटतो, जलेबी वाटतो. हा, आमच्या घरामध्ये आनंद आहे, मुलगा झाला, आमच्या घरामध्ये कन्यारत्न आली, आमच्या घरामध्ये बाळ जन्माला आलं, बारसे करतो, मिठाई वाटतो. करतो ना असं जन्माला आल्यावर? मग जन्माला आल्यावर आम्ही आनंद करावा आणि त्याला मरण आलं म्हणून त्याला वाईट मार्गाने कसं काय आम्ही त्याला जाळून मुक्त होऊन जायचं? आणि अशी सुखाची भक्तीची रीत करून 10 दिवस 13 दिवस तुम्ही नामस्मरण भक्ती करून शुभ 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 परमात्म्याच्या विचाराने कार्य केलं, तुमच्या अंगणात तुमच्या घरात येणाऱ्याला परमात्म्याचे भाग्य भेटतात. 68 तीर्थ करण्याचे पुण्य, 4 धाम केल्याचे पुण्य, ब्रह्मा विष्णू महादेव या देवांचे सर्व भक्तीचे पुण्य, याच्यापेक्षा 1000 पटीने बैकुटी काढायचं पुण्य म्हटलंय गुरु महाराजांनी. ज्यांनी बैकुटी काढली आणि त्या अंतयात्रेचं दर्शन केलं तर 3 लोक 14 भवनाचे सर्व पुण्य त्यांना भेटून जातात आणि परमेश्वराचे भाग्य मिळतात दर्शन करणाऱ्याला. या अंतयात्रेचं, भक्ताच्या, संतांच्या अंतविधीचं असं दर्शन करणाऱ्याला, काढणाऱ्याला कोटी कोटी फळ होय बैकुटी काढिया.
कोटी कोटी परमात्म्याचे अमर लोकाचे पुण्य बैकुटी काढणाऱ्याला मिळतात. ही अंतयात्रा जे काढतात ना आपल्या आई वडिलांची पालखी काढून राम भजन करून, त्यांना कोटी कोटी फळांची बैकुटी काढूया. बैकुटी काढणाऱ्याला कोटी कोटी फळ, दर्शन घेणाऱ्याला फळ, परमात्म्याचे भाग्य भेटतात. म्हणून मरणासारखा प्रसंग कोणी किडसवाणी समजू नका. मृत्यूला कोणी किडसवाणी समजून वाईट झालं म्हणून न म्हणता, परमेश्वराने जन्माला घातलं, परमेश्वराने परत बोलवलं, या विचाराने आम्ही मरणाचा प्रसंग करावा. हे भारतातल्या संतांनी सांगितलंय, कैवल्य संतांनी सांगितलेलं आहे. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज तेच म्हणतायत. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात की जगामध्ये शुभ आणि अशुभ अशा अंतसमयी दोन विषय चालतात, विधी चालतात. सद्गुरु सुखरामजी महाराज सांगतात की ज्या विधीने जाणाऱ्या संताला, त्याच्या कुटुंब परिवाराला, त्याच्या नातेवाईकाला, त्याच्या गाववाल्यांना सुख मिळते, ती उंच विधी, ती पवित्र सतविधी अस्सल आहे. तसेच ज्या विधीने जाणाऱ्या अंशाला, त्याच्या कुटुंबाला, त्याच्या परिवाराला, त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या गाववाल्यांना दुःख पडते, ती विधी हलकी आहे, ती विधी नीच आहे, दुःख देणारी आहे असे समजा. आणि आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, सर्व स्त्री पुरुषांनी सत्यविधी करा, शुभ विधी करा, भजन भक्तीची विधी करा आणि नामस्मरण करा. मग कोणाला पटो की नको पटो, कारण की कर्म मला भोगायचे, जग कर्म भोगायला येणार नाही. पण मी आलोय जन्माला ना, मला जायचंय एकट्याला. हा, म्हणून भजन भक्तीची रीत करावी. मग आता हे आपण जे ऐकतो आहे, हे ज्ञानाने ऐकतो आहे. गरुड पुराणामध्ये 14 सांगितलेले, गरुड पुराणाच्या 16व्या अध्यायामध्ये सांगितलेले, तप, व्रत, तीर्थ, जप, होम, पूजा, सत्कर्म, अनुष्ठान तथा वेद, शास्त्र, कथा हे तोपर्यंत करावं लागतं जोपर्यंत तत्वज्ञान प्राप्त होत नाही किंवा जीवनामध्ये सद्गुरू मिळत नाही. भक्ती कुठपर्यंत करावी लागते माणसाला? अभ्यास कुठपर्यंत करता आपले मुलं बाळ? नोकरीवर लागल्यावर पण अभ्यास करतील का? माझा मुलगा इंजिनियर झाला, माझी मुलगी इंजिनियर झाली, पुण्यामध्ये ते मोठा जॉब लागला आणि पुण्यामध्ये माझ्या मुलाला जर एका वर्षाला 20 लाख रुपये पेमेंट भेटतो आहे, पगार मिळतोय, कंपनीमध्ये जॉईन झाला आणि त्याला पैसे मिळतायत, तरी माझा मुलगा 10वीचा अभ्यास करेल का? उत्तर द्या. तरी माझा मुलगा 12वी मध्ये कॉलेजमध्ये जाईल का? तरी माझा मुलगा शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिक्षणाला जाईल का? ग्रॅज्युएशन भेटावं, डिग्री मिळावी, चांगली पदवी मिळावी आणि मी नोकरीला लागावा म्हणून शिक्षण होतं. मग जप, तप, पूजा, पाठ, विधी हे कुठपर्यंत करावं लागतं? जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये मोक्षाचं ज्ञान सांगणारे सद्गुरू मिळत नाही, जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आत्म्याला परमात्मा प्राप्त करून देणारे संत सद्गुरू मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही जप, तप, तीर्थ, व्रत, पूजा, पाठ, एकादशी अनेक साधना करा. पण ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये सद्गुरू मिळाले, ऐका शब्द, ज्या दिवशी आमच्या जीवनामध्ये परमात्म्याचं भक्ती ज्ञान प्राप्त करून देणारे सद्गुरू मिळाले, त्या दिवशी तुमचे सर्व मार्ग बाजूला होतात आणि सद्गुरू सांगतात तो मार्ग सुरू होतो. प्राणिया रे सतगुरु तारणहार, सतगुरु तारणहार, प्राणिया रे सतगुरु तारणहार, सतगुरु तारणहार. बस, आता जे काही आहे सद्गुरू आहे. सद्गुरूंच्या शरणात मी आलो. आता सद्गुरू माझा मोक्षाचा मार्ग, ज्ञान, वेद मला देतील आणि सद्गुरू जे सांगतील त्या विधीने मी भक्ती करेल, असा शिष्य असला पाहिजे. बरोबर आहे? हे सत्य आहे. आमचं तसं नाही राहत. आम्ही सर्व करत राहतो. सद्गुरू मिळाले तरी
जे करायचंय ते करतच राहतो. मग सद्गुरू कशाला केला बाबा? मग सद्गुरू केला कशाला? सद्गुरूने मोक्षाचा भेद दिला. सद्गुरूने सांगितलं परमात्मा एक आहे. सद्गुरूने सांगितलं तुझ्या घटात परमात्मा मिळेल. सद्गुरूने सांगितलं या अमर अविनाशी आत्म्यात परमात्म्याची सत्ता प्रगट होईल. कर राम भजन. येत्या जात्या श्वासामध्ये सत्स्वरूप परमेश्वर राम भजन कर. डोळे बंद कर, नामस्मरण कर. हे सद्गुरूने सांगितलं. शिष्याने ऐकावं आणि नामस्मरण करून याच गटामध्ये पूर्वेचे 6 पश्चिमेचे 6 कमळ छेदन करून 10व्या द्वारातून मोक्ष होतो. झाला माझा मानव जन्म सफल. अशा विधीने भक्ती राहते. मग हेच तर सद्गुरूंचा शरण आहे. आमचं तसं नाही राहत. आम्ही काय करतो? आम्ही जप करा, तप करा, व्रत करा, तीर्थ करा, पूजा करा, पाठ करा, सर्व करा आणि सद्गुरू सांगतात तो मंत्रही घ्या. मग दोघीकडे आम्ही चालतो. मग लोक काय म्हणेल म्हणून तेही पाहतो आणि आपलं आपलं करतो. एकदा सद्गुरू मिळाले, तुम्ही मोक्षाचा मार्ग धरला. आता तुम्हाला दोष लागणार नाही. सद्गुरूच्या शरणात आले आणि राम नामाने भजन करू लागले. आता तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं कर्मदोष राहत नाही. कारण की वेद, भागवत, पुराण, शास्त्र सर्वच म्हणतात मानव जन्म मिळाला, मनुष्य देह मिळाल्यानंतर जर आम्ही हा मनुष्य देह मिळाल्यानंतर 43,20,000 वर्षानंतर हा मानव देह मला मिळाला. कोणी असो, स्त्री पुरुष नर नारी, कोणत्याही वर्णाचा असो, धनवान गरीब अपंग सुपंग काळा गोरा व्यापारी शेतकरी कोणी असो, मानव देह प्राप्त झाला. हा मनुष्य देह मिळाल्यानंतर जर आमच्या जीवाचं कल्याण करून देणारे सद्गुरू जर नाही मिळाले, सद्गुरू जर तुमच्या आयुष्यात मिळाले नाही आणि तुम्ही सद्गुरू केले नाही, तर हा मनुष्य कितीही धनवान असू द्या, कितीही गुणवान असू द्या, किती रूपवान असू द्या, किती याच्याकडे शेती असू द्या, किती याच्याकडे परपंच सत्ता प्रतिष्ठा काही असू द्या, तरी त्याचा उद्धार होणार, मोक्ष मिळणार, 84 लक्ष योनी सुटणार नाही, काळाचे कर्म त्याचे दूर होणार नाही. मग मनुष्य देह प्राप्त झाल्यावर काय करा म्हणतात? काहीही करत असताना तुम्ही एक सद्गुरूचा शरण घ्या म्हणून म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? गुरु बिन माला फेरता. अहो बिना गुरुचे तुम्ही किती माळा जप करा, गुरुबिन माला फेरता, गुरुबिन करता दान. बिना गुरुचं तुम्ही किती दान धर्म करा, सब निष्फल जावत है कहते वेद पुराण. बिना गुरुचं तुम्ही किती दान करा, कितीही माळा जप करा, कितीही पूजा करा, कितीही तीर्थ करा, कितीही तुम्ही उपवास एकादशा करा, सब व्यर्थ. अरे भारतातले वेद भागवत पुराण संत सांगतायत. काय सांगतायत? की तुम्ही बिना गुरुचं किती दान धर्म तप व्रत उपवास पूजा करा, सब निष्फल जावत है कहते वेद पुराण. निष्फळ गेलं म्हणतात, फलित नाही झालं. कारण की सद्गुरू ज्या मार्गाने तुम्हाला भक्ती करायला लावतात त्या विधीने तुमचं कल्याण होतं. आमच्या मताने तुम्ही जे कराल त्याच्यामध्ये काही ना काही अपूर्णच राहील, काही ना काही अपूर्णच राहील. सद्गुरू परम तत्व दाखवून देतात. आत्म्याला परमात्मा प्राप्त करून देणारा मार्ग एकच. बस सर्व दोष मुक्त, जन्म जन्माचे कर्मनाश, नवीन कर्म लागणार नाही. सद्गुरू आले आपल्या जीवनात, सद्गुरूने सर्व भ्रम दूर करून टाकले, सर्व भ्रम आमचे दूर केले आणि सांगितलं परात परी परमात्मा देवांचा देव अमर अविनाशी अनगढ सत्स्वरूप असा एक जो आहे परमेश्वर, त्या परमात्मा रामाचं भजन नामस्मरण करा. भजतो राम भजी जो रे. बास हा सत्य राम भजून घे बाबा.
ज्या कैवल्य रामाचं भजन केल्याने तुमचे कर्म नाश होतात, जन्म मरणाचा फेरा सुटतो, 84 लक्ष योनीतून तुम्ही मुक्त होतात. या त्रिगुणी मायेला आणि या होन काळाला पार करून मोक्ष अमर पद प्राप्त होऊन जात. असा कैवल्य राम भजा किंवा मरणानंतर बसतात. जिवंतपणी भजत नाही. जिवंतपणी काय करतात? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार कानबाई, चौदस, रोट, मुंजे, मरीमाय, जितीमाय, खोकलीमाय, म्हसोबा, फिरोबा, दुर्गा, भैरू, भोपाल जिवंतपणे अनेक 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 पूजत बसतो. अंतर्मनातून विचार करून आपल्या आत्म्यात परमात्म्याची भक्ती सुरू केली आणि आपल्यात परमात्मा पाहून नामस्मरण केलं. त्याला कोणी देव सोडलं म्हणून त्याचं निंदा करेल किंवा त्याला खोटं ठरवेल तर त्याला दोष लागेल. याला नाही लागणार, कारण की अविश्वासाने राम 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 करतोय. याला दोष नाही लागणार, कारण की याने सद्गुरूचं ऐकून राम 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 सुरू केलं. माझा उपवास राम राम, माझं तीर्थ राम राम, माझी पूजा राम राम, माझा यज्ञ राम राम, माझं जप तप राम राम. आता राम नामात गर्क होऊन गेला. आता त्याला कोणता दोष लागत नाही, पण त्याची कोणी निंदा करेल त्याला त्याचा दोष लागेल. म्हणून राम भजन करणाऱ्याचं कधी, नामस्मरण करणाऱ्याची कधी निंदा करू नये, कधी त्या भक्तीची अवहेलना करू नये. ज्याने राम नामाने भक्ती सुरू केली ना, त्याच्यासाठी सर्व धर्म पुण्य पूर्ण होऊन जातात. हा भक्तीचा महिमा आहे, हा जातीचा किंवा माणसाचा महिमा नाहीये. म्हणून कैवल्य राम भजून घ्या. अनेक मार्गातून फिरण्यापेक्षा एक सरळ राम नामाचा मार्ग धरून मोक्षाला जा. हे आधी सद्गुरू सुखरामजी महाराज आम्हाला ज्ञानाने सांगतायत आणि बाकीचे धर्म भक्तीचे फळही सांगतायत. म्हणून जिवंतपणी ज्याने आईवडिलांची सेवा केली, भक्ती केली, त्याला पिंडदान श्राद्ध करायची गरज नाही. काही त्याचे आईवडील नरकात आणि यमाच्या धामात जाणार नाही. राम 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 जो करतो त्याचा मोक्ष होतो सद्गुरु विधीने आणि त्याला कोणी दोष देत नाही. हा राम नामाचा महिमा आहे. म्हणून मरताना तरी राम म्हणा सांगतात. कोणी मरताना कानामध्ये राम नाम उच्चारण करतं किंवा प्रेताला राम नामाने अग्निदाग देऊन जातात की आता जाता जाता राम राम करून अग्निदाग दिला तर यम तरी याला सोडवेल म्हणून राम म्हणतात. आधी ग्यारे राम नाम सामार उत्तम म्हटलंय ना तुकाराम महाराजांनी, हा की राम नाम आधी घ्या. मित्र केला महाबडी कामाना येई अंतकाळी. तुम्ही रामनाम सोडून सर्वांना जवळ केलं पण अंतिकाळी कोणी कामात येत नाही. पण तुम्ही सर्व जगाला बाजूला केलं आणि राम जर जवळ केला तर सर्व तुमची नंतर महिमा करतील आणि यम तुमच्यापासून दूर जाईल. म्हणून राम परमेश्वराला जवळ करा. राम नाम मुखात ठेवा बाबांनो. राम नामाला सुरुवात करून द्या आजपासून. या माऊलीच्या कार्यात आलेली मंडळी, गावकरी, समाज बांधव, की आजपासून आपणही विचार करा की मला एक दिवस मृत्यू आहे, मला मरावर लागेल. म्हणून आजपासून आम्ही साबळे परिवाराच्या कार्यात गेलो. तिथे कोणीतरी काहीतरी चांगल्या गोष्टी सांगितल्या सद्गुरू सुखरामजी महाराजांच्या भक्तीच्या विचाराने. म्हणून मी तंबाखू सोडली, म्हणून मी गुटखा सोडला, म्हणून मी मांसाहार सोडला, म्हणून आजपासून मी खोटे कर्म सोडले. असा विचार करून जीवनाला सुरुवात करा. असा विचार करून तुम्ही जीवनाला सुरुवात करा आजपासून. नाही तर सत्संगात आले आणि दुसऱ्याच गोष्टी घेऊन गेले. हा सत्संगात आल्यानंतर आणि तिथे वाराज येत होता आणि ती चादर जोडत होते आणि ते माईकच लावत होते आणि त्यांना उशीरच झाला. बाकीच्या गोष्टी घेऊन जाता, भक्ती घेऊन जायची. मानव जन्म श्रेष्ठ आहे हे सर्वांनी सांगितलेले. मग मानव जन्म हा परम पदाला प्राप्त व्हावा मोक्ष म्हणून मिळालाय. हे राम नाम आधीपासून सत्य आहे. राम नाम हे काही आपण तयार केलेले नाहीये. हे राम शब्द, हा राम नाम आधीपासून सत्य आहे. थेट सनातन पंथ है. हा राम नामाचा सनातन सत्य धर्म आधीपासून आहे. जेव्हापासून सृष्टीची रचना झाली तेव्हापासून ब्रह्मा, विष्णू, महादेव, शक्ती हे परमेश्वराचं राम नामाने ध्यान करतात आणि सृष्टीचं कार्य करतात. देवी देवता सुद्धा त्या सत्य परमेश्वराचं ध्यान भजन करूनच कार्य करतात राम नामाने. हा राम नामाचा पंथ नवीन नाहीये, थेट आहे, सत्य आहे, सनातन आहे. असं राम नाम स्वतः महादेव सुद्धा करतात. महादेवाला आपण बसतो आणि महादेव रामनाम बसतात. महादेवाचा मंत्र रामनाम आहे. हा महादेवाला
आम्ही बसतोय आणि महादेव राम राम बसतायत. स्वतः पार्वती मातेने विचारलं, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य राम नाम वरानने. म्हणजे महादेव काय करताय मग? राम नाम. पार्वतीने पण काय घेतलं? राम नाम. म्हणजे देव असून राम नामाने आमचा त्यांचं कार्य चांगलं करताय. मग आम्ही मनुष्य असून राम नाम घ्यायला मागे का थांबताय? राम राम करायचं ना मग आजपासून. भजो तो राम भजी जो रे हरी बिन आणत जी जो रे. राम राम करा, घाबरू नका, भीती ठेवू नका, करा राम नामाने. हे राम नाम सत्य आहे, राम नाम महामंत्र आहे. राम नाम देवांनी सुद्धा घेतलेलं आहे. म्हणून तुम्ही कोणती भक्ती करत असाल आणि मंत्र घेत असाल, मग हे राम नाम जपायचं का तर जपा, राम नाम घ्या, काही दोष नाही लागणार आम्हाला. पण काय सोडा? धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, व्यसन, मांसाहार सोडा. हे सोडा आणि राम राम करा. आताच थोडा विचार पडला दादा, तुम्ही आतापर्यंत तर चांगले सांगत होते, आता मध्येच कस काय आणला आता हे? हेच तो सोडायचं आहे आम्हाला. हा, हे सोडायचं. जे जर आम्हाला मानवदेह प्राप्त झाला आणि आम्ही जर या गोष्टी सोडल्या नाही, मग आम्ही जन्माला येऊन काय केलं? हे पापाचे मार्ग आहेत, हे सर्वच सांगतायत. हे जे आपण करतोय खातोय ना, हे महादोष आहेत. धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, व्यसन याला गंमत म्हणून किंवा शौक म्हणून खाऊ नका. नरकात जावं लागेल. आमच्या पिढीमध्ये मी पापी जन्माला आला म्हणून पित्र सुद्धा तुमची आमची नाराजी करतील. कोणत्याच देवाला तुमची पूजापाठ लागू होणार नाही. कोणताच धर्म तुमचा पूर्ण होणार नाही. जे धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, व्यसन, मांसाहार करतात त्याविषयी संतांनी सांगितलंय म्हणून मी बोलतो. मला तुम्हाला कोणाला बोलायचा अधिकार नाही. तंबाखू सारखा पदार्थ त्याला चुना लावून आपण खातो आणि त्याला व्यसन समजत नाही. पण तंबाखूला या श्लोक मध्ये महापाप म्हटलेलं आहे. तंबाखू जग में बुरी. तंबाखू सारखा पदार्थ जगामध्ये सर्वात खराब म्हटलेला आहे. आधीच लिहिलेलं आहे ते. आता कॅन्सर होतो, रोग होतो, जबडा फाडला जातो, आतड्या खराब होता, अल्सर होतो. गुटखा, तंबाखू, धूम्रपान केल्याने, सिगरेट, बिडी, काडी घेतल्याने त्याच्यात तंबाखू राहते. आणि संतांनी आधीच लिहून ठेवलेलं आहे महापाप आहे म्हणून. म्हणून तुम्ही आम्ही धूम्रपान सोडा बाबांनो. भले भक्ती नंतर करा, भले तुम्ही देव धर्म भक्ती नंतर करा, पण जीवन चांगलं जगा. व्यसन करू नका, निर्व्यसनी राहा. दारू, गांजा, भांग, चिलीम व्यसन करू नका, निर्व्यसनी जगा. भक्ती हा विषय नंतर ठेवा, पण जीवन तर चांगलं जगा. अहो, एखाद्याच्या बाई बेटीला लग्न करून आणायचं, वाजत गाजत डीजे लावून लग्न लावायचं आणि धूमधडाक्यात 10 लाख 5 लाखामध्ये लग्न लावून आणलं. आणि इकडे मी गांजा, चिलीम, तंबाखू, दारू खाऊन खाऊन माझ्या किडन्या फेल केल्या, शरीर खराब केलं आणि 3 वर्षामध्ये सुकडा होऊन मरून गेलो. आणि त्या बाईला मी नशीब खराब केलं. हे पाप कर्म आहे. जे लोक म्हणताना पाप काय, हे पाप आहे. काय मला अधिकार, काय मला अधिकार दुसऱ्याच्या बाई बेटीला आणून तिचा संसार मी खराब करावा व्यसन करून? म्हणून निर्व्यसनी जगा. पैसा खराब होतो, शरीर खराब होतं, घरामध्ये तामसपणा येतो, घरामध्ये काळाचे दुःख येतात. ज्या घरामध्ये धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा व्यसन असेल तिथे शुभकर्मी देवांची भक्ती फलित होणार नाही. तिथे यमाचे आणि काळाचे दुःख येतील. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसे पिवे पाणी वैसे होवे बाणी. गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने सात्विक भोजन करा म्हणून खूप लिहिलेलं आहे. खूप लेख लिहिलेला आहे. कोणत्या प्रकारचा आहार खावा, कोणत्या प्रकारचं आमचं जेवण असावं इथपर्यंत माहिती लिहिलेली आहे. आणि आम्ही भारतात जन्माला आलो तरी म्हणतो व्यसन सुटत नाही, तरी म्हणतो मी असाच जगेल, तरी म्हणतो माझ्यासारखा मीच आहे, कोणाला काय वाटेल करा, जैसा करेगा वैसा भरेगा भैया, हमको क्या करना है. जीवन माझं आहे, जगा, पण कर्म पण भोगायला तसे तयार राहा. संतांना दया येते म्हणून संत आम्हाला निर्व्यसनी जगा म्हणतात. संत आम्हाला चांगलं जीवन जगायला सांगतात. म्हणून आपला प्रयत्न असू द्या, आपण निर्व्यसनी जगा. मांसाहार करणे महापाप आहे. निरपराध प्राणी कापून खाणे, याला काय तुम्ही अर्थ लावाल? काय अर्थ लावाल या गोष्टीला? खाण्यासाठी अन्न धान्य खूप पद्धतीने खूप आहे.
गहू मका ज्वारी धान्य सफरचंद फळ मांसाचा गोडा घरात आणायचा आणि काय ते प्राणी आहे, बकरा कोंबडा आहे तो, ज्याला कोणी कापलेलं 5 किलो 2 किलो घरामध्ये आणलं, भांड्यामध्ये टाकलं, तेल मीठ लावून त्याला शिजवलं आणि त्याच्यामध्ये छमका लावला आणि मग आम्ही वाढलं आणि खाल्लं आणि म्हणता पाहुणचार झाला. पाहुणचार आहे तो. अरे जीव आहे, रडलाय तो जीव. ज्याला कापलं त्यावेळेस खूप त्याच्या डोळ्यात पाणी आलं. काही दया आली नाही कापणाऱ्याला कापलं आणि घेणाऱ्याने पण घेतलं. मांडी द्या म्हणतो, मांडी. आणि मग घरामध्ये आणून शिजवलं आणि खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी देवाला हात जोडतो, तुला सर्व कळतं रे बाबा, तूच आहे. मग काल काय केलं ते पण पाहिलं त्याने. म्हणून दयाभाव हृदय नहीं ज्ञान कथे बेहद, ते नर नरका जाएंगे सुन सुन साखी शब्द. ज्याच्या घटात दया नसेल, निरपराध प्राणी पक्षी जीव हत्या करून मांसाहार करत असेल आणि ज्याच्या घटात दया नसेल, त्याने किती गीता वाचू द्या, त्याने किती ज्ञानेश्वरी वाचू द्या, त्याने किती धर्मग्रंथ शास्त्र पाठांतर करू द्या, पण तो नरकातच जाईल. हे संत सद्गुरु कबीरजी महाराज म्हणताय. मी बोलत नाही, बरं आवाज माझा आहे, पण ज्ञान ते संतांचं आहे. आणि ज्याने दया केली, दया तेथे धर्म. आणि जिथे दया नसेल, तुम्ही 100 धर्म करा, एकही धर्म लागू होणार नाही. म्हणून बाबांनो, आज माऊलीच्या निमित्त हे जे बोलतोय आम्ही, हे आपल्या भलाई करता बोलतोय. हे कोणाचे मन दुखावे म्हणून नाहीये, बरं. नाही तर साबळे परिवारांमध्ये गेले आणि काय त्या भाऊने लावलं म्हणून दादा एक सारखं. आम्ही तर गेले होते 13वीला आणि त्यांनी भलताच लावून दिलं वा असंही म्हणतील लोक. पण आपल्या जीवाच्या कल्याणाकरिता आहे. मांसाहार करू नका, व्यसन धूम्रपान करू नका. खाण्यापिण्यासाठी, जीवन जगण्यासाठी परमेश्वराने खूप चांगली सृष्टी करून चांगले पदार्थ दिले आहेत. जीवन जगण्यासाठी आपण ते खाऊ शकतो. मग भक्ती हा विषय आपला आला. भक्ती कैवल्य रामाची करा आणि एक राम ज्याने भजला त्याचा मोक्ष होतो. आणि अनेक भक्ती केली तर त्याचं काय होईल. मग आम्ही तर जप पण करतोय बाबा, तप पण करतोय, आम्ही गुरु केला आहे, आम्ही व्रत उपवास करतो, मग आम्हाला काही पुण्य भेटणार नाही का, असे लोकांच्या मनात काही शंका असतात. भेटेल. ज्या वेळेस तुम्ही येत्या जाते श्वासात राम 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 कराल. कोणी माळा जप करतो, कोणी कागदावर लिहितं, कोणी मंत्र म्हणतात, पण हा राम जेव्हा तुम्ही घ्याल असा, जी बोट चालू आहे आणि राम शब्द चालू आहे आणि श्वासावर लक्ष ठेवलेलं आहे. श्वास घेता घेता राम 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 श्वास बाहेर येतो, त्याच्यात राम राम असं जेव्हा निज मनाने विश्वासाने सत्य समजून जो करेल, तेव्हा घटामध्ये आमच्या कंठस्थानात, इथे घटात कंठात परमात्मा सत्ता प्रगट होऊन जाते. आत्म्यातच परमात्मा प्रगट होऊन जातो. आणि ज्याच्या कंठामध्ये आत्म्यात परमात्मा प्राप्त झाला, आता याच देहामध्ये भक्ती पूर्ण होऊन जाते मोक्षाची. कंठामध्ये 4 पाकळीचं कमळ आहे, सरस्वती स्थान. तिथून हृदय स्थान 8 पाकळीचं कमळ, शंकर पार्वती स्थान. हाच देह आता मोक्षाचा कसा झाला बघा. हे देह आतड आणि तेथे जर आंबिड खाण्यापिण्यासाठी वापरला तर हाडामासाचं रक्तच शरीर आहे, पण भक्ती म्हणून वापरलं तर परमेश्वराचा योग आहे. याच्यात कशासाठी वापरायचं ते तुम्ही ठरवा. या देहामध्ये 8 पाकळीचं कमळ शंकर पार्वती स्थान, पुढे 16 पाकळीचं स्थान मध्यस्थान लागतं. याच देहामध्ये नाभीमध्ये 32 पाकळीचं कमळ विष्णू लक्ष्मी स्थान. इथे 5 आत्मा जीवासोबत असलेली जी माया, नाभी स्थानातून 5 आत्मा वेगळ्या होतात. लिंगस्थान ब्रह्मस्थान 6 पाकळीचं कमळ. मूलस्थान 64 वर 4 पाकड्या गणपती. बंकनाड हे पाठीच्या मागे हे चित्रामध्ये दिलं, हे स्वर्ग आहेत. 21 स्वर्ग इथे पार होतात. मानेच्या या मागच्या भागात मेरू आहे. यमराज तिथे आहे. यमाला पार करून तिरगुटीत आलो. गंगा यमुना सरस्वती येते, आमची आई इथे टिक्का लावतो आम्ही इथे. हे तिरगुटी आकाशापर्यंत आहे. इथे आला म्हणजे आकाशापर्यंत आलो. मन इथे निघतं.
5 आत्मा इथे निघतात जीवापासून, मन इथे निघतं, चिदानंद ब्रह्म, शिव ब्रह्म, पार ब्रह्म, 3 ब्रह्मचे 13 लोक पार होतात. शेंडीच्या या 10व्या द्वारावर इथे पोहोचली आमची भक्ती सतशब्द. 3.5 कोटी शरीराच्या रोमावलीमध्ये अखंडित रोम रोम मध्ये कुदरत कला चालू होते. रोम 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 पूर्ण भक्ती रोमा रोमा रोमात चालू होऊन गेली. आता अखंडित ध्वनी लागून गेली. संचित कर्म गेले, क्रियमान कर्म लागत नाही आणि प्रारब्ध कर्म जिवंत असेपर्यंत राम 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 भजून घेतो, सुखाचे करतो. 3 कर्म गेले, मन 3 कोटीत निघालं, 5 आत्मा इथे निघाल्या. आता ब्रह्म होतो आणि ज्या शेंडीच्या 10व्या द्वारातून जीव जातो, येथून जातो. ज्याचा डोळ्यातून, कानातून, नाकातून जीव गेला ते देव लोकाला जातात. संडास लघवीच्या जागेतून ज्यांचा जीव निघतो ते नरकाला जातात. आणि कैवल्य राम भजणारा कधीही गेला, 25व्या वर्षी मृत्यू यो, झोपेमध्ये मृत्यू यो, कुठेही ज्याला मरण आलं, राम भजणाऱ्याला त्याच्या 10व्या द्वारातून त्याचं शरीर सुटून मोक्षाचं कार्य पूर्ण होऊन गेलेलं राहतं. म्हणून तो काळाच्या मरणात जात नाही, तो अमर लोकात जातो. ज्या घरामध्ये रामनाम चालेल तिथे वास्तुदोष, पितृदोष, 7.5 ग्रह, पनवती, बानामती, जादू, टोना, टोटका, भूत, आत्मा, प्रेत, यम त्रास देणार नाही. देव करे परिणाम विषण ब्रह्मा शिवचावे. देवी देवता राम भजन करणाऱ्याला महिमा करतात, स्वर्गाचे देवता प्रणाम करतात. राम भजन करणाऱ्याच्या पिढीमध्ये भक्ती येते आणि आपले पितृ असतील, दुःखामध्ये अतृप्त आत्मा असतील, ते मुक्त होतात. असं हे रामनामाचे खूप फायदे आहे. गेल्या 1 तासापासून आपण ऐकतोय आणि आपल्याला पुढे 5 मिनिटं रामनामाचा जप करायचा आहे. हे सत्संग, हा विधी झाला, हे ज्ञान झालं, ही भक्ती झाली. या माऊलीने केलेल्या राम भजनामुळे आज हा आनंद सोहळा सत्संगाने साजरा होतोय. त्याचं महत्व तुम्ही ऐकलं. आता 2-5 मिनिटं तुम्ही आलेली सर्व मंडळी नामस्मरण करा. हे साबळे परिवाराच्या कडून मी आपणास विनंती करतो आणि सत्संगाला विराम देतो.